नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे। सध्या मी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावामध्ये आहे आणि विजय गवते हा तरुण शेतकरी माझ्यासोबत आहे। खरं तर विजय गवते या तरुण शेतकऱ्याकडे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या 1 एकर शेतामध्ये जांभुळीची लागवड केली होती आणि आता त्या जांभुळीमधून ते एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेत आहेत। खरं तर आपण संपूर्ण भारत देशाचा विचार केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे। त्यात महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राने शेतीमध्ये वेगवेगळे सातत्याने प्रयोग केलेले आहेत। अनेक प्रयोगशील शेतकरी म्हणून मला खरं तर विजय गवते यांच्याशी बोलायचं आहे। नमस्कार। नमस्कार। खरं तर तुमच्या शेतामध्ये आलो आम्ही आणि संपूर्ण तुमच्या 1 एकरामध्ये जांभूळ तुम्ही लावलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचा दरसुद्धा आता तुम्हाला जांभळीमधून मिळतोय। हे सगळं होत असताना मला पहिलं तुमची पार्श्वभूमी सांगा की तुमचं शिक्षण काय झालंय किंवा तुम्ही शेतीकडे कसे वळालात, काय तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? मी 12वी सायन्स करून मेकॅनिकल होतो। बरं। मेकॅनिकल सोडलं आणि शेती करायला सुरुवात केली। बरं। तेव्हापासून शेतीच करतोय। बरं। पहिले आमचे वडील शेती करत होते, म्हणजे त्यांना बी तरकारीचा असाच नाद राहायचा। बरं। ती तरकारीत जवळपास थोडं कर्ज वगैरे झालं। ह्याच रानात वांग्याची त्याची तरकारी होती, जवळपास वांग होतं। बरं। का गॅलनचं वांग होतं, काळं मिरची होतं, दोडका होता, ककडी बी होती। त्यात स्वाईन फ्लूच्या वेळेस आम्ही ह्यात भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालो। बरं। पण मी एक निश्चय केला की ज्या रानांनी आपल्याला खाली नेलं त्याच रानात परत आपण आहे ना तरकारीचं किंवा असं एखादी फळबाग करून वर यायचं। तो मी निश्चय बांधला होता माझ्या मनाला। आणि शेवट एक दिवस असा आला की आपण तो निर्णय घेऊन जांभुळाची बाग लावली। आणि वडील शेती करत होते, तुम्ही कर्जामध्ये गेला, तुम्ही तिकडे शिक्षण घेत होता, मग असं वाटलं नाही का की शेतीकडे वडिलांना कर्ज झाले, आता परत तिकडे जाऊन कर्ज करण्यापेक्षा आपण कुठेतरी नोकरीच करावी, मेकॅनिकला जावं, नोकरी करून कर्ज फेडावं, असा एक पर्याय होता, तरी पण तुम्ही परत शेताकडे दारात नोकरी करण्यापेक्षा आपलं स्वतःच होतं ना। बरं। हा, मग आपल्या स्वतःच्या रानात कष्ट करून किंवा कष्टाने जे होतं ना ते दुसऱ्याच्या दारात नोकरी करून नाही ना होत। किती एकर जमीन आहे तुम्हाला? आता सध्या मला 8-9 एकर जमीन आहे। 8-9 एकर। पाण्याला काय करत आहे? पाण्याला सगळं विहीर येतं माझ्याकडे, 4 विहीर येतं। 4 विहीर आहेत। काय आता ही एकरात जांभूळ लावले, आधी काय बाकीकडे? बाकीकडं आता सध्या मोकळे, आता 7व्यात ऊस लागवड होईल। बरं। कांदा असतो माझा 2-3 एकर। बरं। आता मग ऊस लावत होता, कांदा लावत होता, वडील तरकारी लावत होते, मग आता फळबाग जर करायची म्हणलं तर अनेक पर्याय होते तुमच्याकडं। प्रामुख्यानं डाळिंब लावली जाते आपल्याकडं, पेरू लावला जातो, मग तुम्ही जांभूळच का लावलं? जांभूळ लावायचं हे का ठरलं? मी सीताफळच लावणार होतो। बरं। पण मी नंतरून हे केलं, थोडं बारकाईने विचार केला, थोडा अभ्यास केला महिनाभर, मग नंतर जांभूळ लावायचा निर्णय घेतला। काय अभ्यास काय केला तुम्ही? आपण बघितलं आपल्या रानात, आपल्याकडे आता फळबागेचं रानच नाहीये। बरं। हा, काळच आहे सगळं, फळबागेचं रानच नाहीये, तरी सुद्धा म्हणलं आपण सक्सेस करायचं। ह्या रानात पाऊस सुरू झाला ना, हे रान आहे ना, जोपर्यंत पाऊस उघडत नाही किंवा पाऊस जरी बंद झाला तरी 1 महिना कमीत कमी ओलच राहतं हे रान। बरोबर। हा, पण मी एक विचारच मनाशी बांधला होता की ना, जांभूळ जरी लावलं, लय जण म्हणले ना त्याला मुरमाटी खाडका राहायला लागतात, आपण ह्याच्यावर सक्सेस करायचं हे ठरवलंच होतं मी। ते करून दाखवलं आपण। जरी कुणाला बघायचं असेल तरी माझ्या डायरेक्ट स्वतःच्या रानात येऊन कुणी पण बघायचं की रान कसं आहे। आता खरं तर आम्ही तुमच्या रानामध्ये येताना बघितलं की आसपास सगळी काळीच जमीन आहे आणि इकडे येताना रानामध्ये पाणी साचलेलं आहे, इथं म्हणजे पूर्ण काळ्या मातीत तुम्ही जांभूळ पिकवले। आता साधारण ही कोणत्या पद्धतीचं झाड आहे, कोणती जात आहे झाडाची, किंवा ती कशी निवडली, किंवा लागण कशी केली आहे, किती अंतरावर आहे, किती रोप आहेत? ह्याची लागवड 15 बाय 15 केलेली आहे। ही जवळपास 42-43 गुंठ रान आहे। ह्याच्यात जवळपास 218 झाड आहेत। बरं। तरी बी ही कोकण बारडुली जात आहे। कोकण बारडुली। बरं बरं। हा, हे जे रोप आपण श्रीगोंद्यावरून कोथिंबीर त्यांच्याकडून घेतली होती। बरं। त्यांच्याकडे बी स्वतःची त्यांची बी बाग आहे जवळपास भरपूर मोठी त्यांची। बरं। आपल्याला वाटलंच नव्हतं की ह्याला फळ येईल म्हणून। का वाटलं नव्हतं फळ येईल? कारण पहिल्या वर्षी आले, थोड्या कळ्या निघून गेल्या। त्याच्यानंतर मी वाबळे साहेबांना कॉल केला, मनोज वाबळे ह्यांचा माझा संपर्क जवळपास 2021 पासूनच होता। ॲग्रिकॉसला करतात? हो, ॲग्रिकॉस। तर 2021 पासून मी त्यांच्याकडे फक्त ऊसाच करायचो, बागाचं काही करत नव्हतो असं। पण कळी निघल्याच्या नंतर ते आले, त्यांना मी बोलवलं फोन करून, बा असं असं झालं या। ते म्हणले बरं याय नका, मी येतो 2 दिवसांनी, व्हिजिट वगैरे मारली।
बघू म्हणले आता आपण पाणी वगैरे सोडू, असं तसं केलं आम्ही, पण कळी काही निघली नाही. 2024 म्हणजे मुरमाटी रान जर असेल खाडकाळ तर तिसऱ्या वर्षी कळी निघते. काळवटीचं रान असेल म्हणजे प्युअर काळ रान असेल तर त्याला चौथ्या वर्षी कळी निघते. मग आपल्या झाडांना 1 वर्ष फक्त लेट फळ लागलं, पण चांगलं लागलं. मग 1 वर्ष लेट लागलं, पण आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही लागवड केली आता काय अडचणी काय आल्या प्रामुख्याने लागवड? नाही, अडचणी काहीच नाही आल्या. लागवड केल्याच्या नंतर अडचणीच येत नाही काही. फक्त थोडे स्लरी वगैरे सोडायला लागते आणि 1 वर्षातून 1 छाटणी, नाही तर 2. आता ह्या भागात तुमच्या ह्या गावात काष्टी गावात साधारण किती बाग आहेत त्या जांभळीच्या? काष्टीत जो म्हणजे आमची गवती आडनावाच्या 350 एकराच्या प्लॉटमध्ये मी एकटाच आहे आत्ता. बरं. दुसरं कोणच नाही. बरं, मग तुम्ही धाडसच केले? धाडसच केलं. बरं. आता साधारण खर्च किती झाला तुम्हाला लागवडीचा 1 एकरामध्ये? 16-17 हजार रुपये लागवडीला खर्च झाला. मी ठिबक वगैरे काही केलं नव्हतं. बरं. 3 वर्षानंतर मी ठिबक केलं. 3 वर्षानंतर आधी कसं भिजत होता मग? पाटपाण्यावर भिजत होता. बरं. आता काय मग तिथनं पुढं पहिल्यांदा फळ 3 वर्षांना लागलं म्हणताय, लागण कधीची आहे? 2021. आणि फळ कधी लागलं पहिलं? 2024ला. 2024ला. तर 2024ला फळ लागलं त्यावेळेस जे काय हार्वेस्टिंग झालं त्यावेळेस तुम्ही कसं म्हणजे मार्केटिंग कसं केलं, तुम्ही विकलं कसं बाजारात? मी काय केला, ज्यावेळेस फळ लागलं, फळ पिकायला लागल्याच्या नंतर मी पहिल्यांदा काय केलं, एक 10 किलोचा बॉक्स मार्केटला पुण्याच्या पाठवला. बरं. मला तिकडे 240 रुपये किलोला रेट पडला बॉक्स. 1 किलोला? 1 किलोला. तर मग मी काय केलं, म्हटलं तिथं एवढा मार्केटला एवढा रेट भेटतोय, मग आपण काहीतरी डोकं लावलं पाहिजे. मी काय केलं, माझ्या स्वतःच्या नावाचं एक कार्ड आपलं स्टेटस ठेवायला कार्ड ब्रँडच केला. ब्रँडच केला आपल्या स्वतःच्या नावाचा, विजय गवते फार्म जांभूळ. मासा आपलं असं सेंद्रिय जांभूळ मिळेल असं एक स्टेटसच बनवला. स्टेटस सर्वांकडं सेंड केला. याच्यानंतर मला त्या स्टेटसला प्रतिसाद मिळाला. बरं. मला सगळीकडून भरपूर दिवसभर कॉल यायचे. सोशल मीडियावर जाहिरात केली? जाहिरातच केली मी. मला एवढे कॉल यायचे ना, मला दिवसभर 15 ते 20 किलो माल एकट्यालाच विकायला लागायचा. येऊन घेऊन जाईल लोक? नाही, मी डिलिव्हरी द्यायचो फ्री. बरं. फक्त काष्टी सोडून बाहेर मी जात नव्हतो. बरं. काष्टीचा 20 किलो माल खपायचा दररोज. आणि माझी बहीण एक स्टॉलला विकायची नगर दौंडला हायवेला. ती 400 रुपये किलोने विकायची. 400 रुपये किलोने? मी 300 रुपये किलो. गेल्या वर्षीची गोष्ट आहे? मागच्या वर्षीची गोष्ट आहे. ह्या वर्षी आता आपण काय झालं थोडं एक गेल्या वर्षी आधी सांगू मग ह्या वर्षीकडे. साधारण गेल्या वर्षी किती माल निघला असेल आणि साधारण किती म्हणजे तुम्हाला नफा किती झाला? 3 टन 300 किलो माल निघला. 3 टन 300 किलो माल. आणि सगळा तुम्ही असा विकला? असाच हात विक्री केला. व्यापाऱ्याला दिलाच नाही? व्यापाऱ्यांना दिलाच नाही. किती साधारण तुम्हाला पैसे मिळाले गेल्या वर्षी? 6,50,000 रुपये मिळाले. 6,50,000. आणि त्या वर्षी तुम्ही खर्च किती केला होता? 50,000 रुपये. 50,000 रुपये खर्च केला होता. म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला 6 लाखाची जांभूळ झाली होती 1 एकरामध्ये. आता ह्या वर्षीचं नियोजन कसं सुरू केलं? गेल्या वर्षीचा माल गेल्यानंतर मग साधारण ह्याचं कटिंग असेल किंवा मग ही कशी बाग धरायला साधारण कोणत्या महिन्यात धरायला सुरू होती? छाटणी कधी केली जाते याची? कसं नियोजन केलं होतं ह्या वर्षीचं? गेल्या वर्षीचा बाग गेल्याच्या नंतर मी ना पाऊसच चालू होता तरी पण. बरं. पाऊस सगळा उघडल्याच्या नंतर मी झाडांची छाटणी दिली. एक इथं आपली 1 फुटाची द्यायची, मी 5-5 फूट झाडांची डायरेक्ट छाटणी दिली ती. बरं. थोडा फरक पडला, फक्त नॉर्मल माल कमी लागला. तसं माल आता बी भरपूर आहे, पण छाटणी केल्यामुळे थोडा कमी लागला. नॉर्मल छाटणी अजून थोडी कमी पाहिजे होती, पण आता अनुभव येताच येत असतो. बरोबर. म्हणून मग आता यंदा थोडी छाटणी कमी देऊन पुढच्या वर्षी कमीत कमी 10 टनाच्या पुढेच माल काढणार. आता ह्या वर्षी साधारण किती टन आतापर्यंत गेलाय? अजून बागत आता 1 टन माल गेलाय जवळपास. 1 टन गेला. अजून 5-5.5 टन माल उतरायला पाहिजे. 5-5.5 टन अजून एवढा माल आहे बाग? 5 टन तर कुठंच नाही अजून. आता साधारण कोणत्या महिन्यापर्यंत चालेल ही माल? हे अजून 1 महिना. 1 महिना पूर्ण चालेल. 1 महिना. साधारण काय उत्पन्न येईल असं अपेक्षित आहे तुम्हाला ह्या वर्षी बागेतनं? बाग आपण काय झालं उक्ताच दिलेला आहे बागवानांना 7.5 लाख रुपयाला. 7.5 लाख रुपयाला तुम्ही ह्या वर्षी उक्ताच दिले? उक्ता दिलेला आहे. बरं. आणि साधारण ह्या वर्षी तुमचा किती खर्च आहे? ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण ह्या वर्षी जास्त खर्च केला. आपण शेणखत टाकलं होतं 6 टेलर जवळपास. बरं.
आपण जवळपास थोडा कमी लाख रुपयेच धरा डायरेक्ट लाख रुपये खर्च केलेला आहे आपण ह्या वर्षी बागाला. तरी सुद्धा तुम्हाला 6-6.5 लाख रुपयाचा निव्वळ नफा ह्या वर्षी. आता हे सगळं करताना बऱ्याच वेळा काय असते, फळबाग लावावी म्हणले की त्याला फवारणी जास्त असते त्या किंवा ते सेन्सिटिव्ह फळ असते म्हणून बरेच जण बागाकडे वळत नाहीत. तर इतर फळबागाच्या तुलनेत आणि जांभूळ ज्याचा विचार केला तर कशी तुलना करचाल तुम्ही, कष्ट कसं आहे ह्याचा आणि इतर बागांचं? इतर फळबागेत भरपूर कष्ट आहे. बर. ह्या बागेत फक्त हार्वेस्टिंगच्या वेळेस कष्ट आहे फक्त. बर. म्हणजे औषधं वगैरे ह्या बाग जांभूळाला लागतच नाही. बर. फक्त हार्वेस्टिंग फळ आलं तोडायला आणि त्याला मार्केटला न्यायलाच फक्त जोपासना करायला लागते बस, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. बरं. आता हे जरी सगळं खरं असलं तर आपण जेव्हा शेती करत असतो तेव्हा काही औषधं आपल्याला त्यामध्ये फवारावी लागतात. तर साधारण तुम्ही कोणती औषधं जास्त ह्या भागामध्ये वापरली? ॲग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडची. खरं तर त्यांचे प्रतिनिधी माझ्यासोबत आहे. बाबळे साहेब या जरा या. नमस्कार. बसा. काय ही तुमच्या मार्गदर्शनाखाली ही बाग एवढी चांगली आली शेतकऱ्याला, काय आहे साधारण कशा पद्धतीने नियोजन केलं होतं शेतीचं? थोडं पुढं जरा. नमस्कार, माझं नाव मनोज विठ्ठल वाबळे, मी ॲग्रिकॉस प्रतिनिधी आहे. तर ह्या जांभूळ जो बाग आपल्याला दिसत आहे तर या बागेला पूर्ण आपण ॲग्रिकॉस जांभूळ पॅटर्न वापरलेला आहे. त्यामध्ये रेस्ट शेड्यूलपासून म्हणजे माल हार्वेस्टिंग झाल्यापासून जो बागेला विश्रांतीचा काळ असतो त्या विश्रांतीच्या काळामध्ये आपण पूर्ण बागेला नियोजन देतो. म्हणजे झाडाचा जो कस पूर्ण माल फळाद्वारे, आता हे फळ आहेत पूर्ण, फळ ज्यावेळेस पूर्ण परिपक्व होतं झाडाला पूर्ण कस हे फळ घेत असतं, झाडाला विश्रांतीच्या काळात पूर्ण चांगलं काम केलं जातं. त्यामध्ये आपण ॲग्रिकॉसचं महर्षी पॉवरटेक GR आहे, एक नंबर ग्रॅन्युअल खत आहे, ते आपण बेसर डोस मध्ये देतो. अफलातून रिझल्ट आहेत. गेल्या वर्षी बागेला जबरदस्त रिझल्ट होते. ह्या वर्षी दुसरं वर्ष आहे की या फळातली क्वालिटी स्वतः व्यापारी, आता बागेचं हार्वेस्टिंग चालू आहे तर व्यापारी स्वतः सांगतात की महाराष्ट्रात एक नंबर क्वालिटीने हा माल विकला जातोय. महाराष्ट्रात एक नंबर क्वालिटीने विकला जातोय माल, आणि हे फक्त ॲग्रिकॉस पॅटर्नमुळे शक्य झालंय. साधारण कोणती औषधं ह्याला स्टेप बाय स्टेप दिली ती तुम्ही? आता आपण ज्यावेळेस रेस्ट शेड्यूल असतं आपलं, रेस्ट मध्ये महर्षी पॉवरटेक GR आपण त्याला बेसर डोस मध्ये देतो. नंतर महर्षी ग्रॅन्युअल असेल, नंतर आपण ज्यावेळेस आपल्याला फवारणी करायची वरती तर आपण छाटणी झाल्यानंतर SC फॉर्म्युला वापरतो. SC फॉर्म्युलामध्ये शॅडो फाईट आणि कंबास हे दोन्ही एकत्र औषध आपण मारतो. आणि काडी स्टोरेजसाठी PDH वापरतो. PDH ॲग्रिकॉसचं PDH जे पोटॅशियम दार्थ फॉस्फेट, अतिशय काडी सुंदररित्या ते काडीमध्ये स्टोरेज मेंटेन करतं, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला फळ माल फ्लॉवरिंग स्टेजला आहे अतिशय एक समान आणि जबरदस्त असे सेटिंगसाठी ते काम करतं. नंतर आपण ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं, फळाला साईज लागते, जसं आपण सिलिबेस वापरतो. सिलिबेस सिलिकॉन प्लस पोटॅश आहे एकत्रमध्ये, ते अतिशय सुंदर रिझल्ट येतात. जर एखाद्या झाडाला जर एखादं झाड ट्रेसमध्ये गेलेलं असेल किंवा झाडाला जर काही कमकुवतपणा वाटत असेल तर ते सिलिबस एवढा अफलातून मॉलिक्यूल आहे की पूर्ण त्या झाडाचा ट्रेस बाहेर काढते. एवढं सुंदर रिझल्ट आहेत. म्हणजे मी जरी एखाद्या दिवशी माझा फोन नाही लागला तरी एका दुकानात नाही भेटलं हे पूर्ण 4 दुकानात जाऊन औषध आणतात. पण ॲग्रिकॉसचे औषध वापरतात ॲग्रिकॉसचे. आता इथे जवळ काय एवढा विश्वास बसला ॲग्रिकॉसवर? रिझल्ट चांगला आहे ना. रिझल्ट चांगला 100% रिझल्ट आहे याचा. आता तुम्हाला काय वापरल्यामुळे फळाच्या साईज मध्ये वगैरे फरक दिसतोय का? हो आहे ना, सगळं समोरच फरक. हे साईज बघा, साधारण किती ग्रॅम पर्यंत वजन असेल ही? 40-45. एक 40. दुसरं कुठं बघितलं का तुम्ही एवढं मोठं जांभूळ? कशामुळे एवढी साईज आली साहेब? आता जवळपास आम्ही एका इलेक्ट्रिक काट्यावरती वजन तोललं, जवळपास हायेस्ट 70 ग्रॅम पर्यंत फळाची साईज आहे आपल्याकडे. आणि आपण सिलिबस ॲग्रिकॉसचं सिलिबस म्हणा, फोर्स म्हणा किंवा झिनिया, हंगर 9 जे किड येते, मच्छर जास्त हे करतात किंवा बारीक बारीक माशी असते डंक मारणारी माशी, त्यासाठी आपण ॲग्रिकॉसचं हंगर 9 म्हणून मॉलिक्यूल SZ, हंगर 9 आणि झोमॅटो असं कॉम्बिनेशन मध्ये देतो, जेणेकरून फळ आता जरी आपण औषध फवारून केलं जरी फळ तोडून खाल्लं तरी 1% बी माणसाला काय त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजे एवढं रिसिडी फ्री. डंक वगैरे मारली काय फळ आहेत का? असतात ना.
हां असतात ना, पण आपण आधीच त्याचं नियंत्रण करतो. आधी नियंत्रण हो, केलं. सगळं ॲग्रिकॉसच्या ह्याच्यावर चालू करतो आपण. ॲग्रिकॉस पॅटर्नचा तुम्हाला फायदा झाला. ॲग्रिकॉस पॅटर्न. तर आता इतर जे काही सगळे शेतकरी आहे तुमच्या भागातले, आता हे व्हिडिओ बघून बरेच जण तुम्हाला फोन येतील, आम्ही जांभूळ लावा म्हणतील, किंवा ते कशा पद्धतीनं कोणत्या पॅटर्न लावा असं विचारतील, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? आपण त्यांना हेच कोकण भाडुलीच लावा सांगू आपण. बरं बरं. हा, कारण की दुसरं आपल्याला काय अजून आपण अभ्यास केलेला नाही, काहीच नाही. पण तसं हे चांगलं आहे शेतकऱ्यासाठी. कुणी जरी लावलं तरी हे भवितव्य त्याच्यासाठी तरी चांगले. ऊसापेक्षा किंवा इतर फळबागेपेक्षा पैसे 100% ह्यात आहेत. पैसे आहेत. हो, आहेत पैसे आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजे. त्या योग्य मार्गदर्शन आपण करू ना. आपण सगळं त्यांचे लावल्यापासून तर फळ येईपर्यंत सगळं आपण मार्गदर्शन देऊ. आपल्यासोबत वाबळे साहेब पण आहेत मार्गदर्शन करायला. म्हणजे ॲग्रिकॉस तुमच्या सोबत आहे, शेतकऱ्यांसोबत काय. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की जेव्हा तुम्ही जांभूळ लावलं होतं त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण प्रवाहाच्या बाहेर जाऊन काहीतरी लावायला जातो, तेव्हा अनेकांच्या नजरा आपल्याकडे वेगळ्या पडतात की काहीतरीच केलंय, ह्या कुठं आपल्याकडे येत असतं काय, आपला पारंपरिक शेती सवय असते, आपल्याकडे ऊस डाळिंब. तर त्यावेळेस कशा लोकांच्या भावना होत्या आणि आता तुम्हाला एवढं सगळं उत्पादन मिळायला लागले, हे बघून लोकांच्या भावना काय आहेत? लोक काय म्हणायचे, मला वडील नव्हते ना, ज्यावेळेस फळ लावलं त्यावेळेस लोक म्हणायची वडील नसल्यामुळे काही पण करतोय, काही म्हणायची सडकी जिन्नस लावली या, सडकी म्हणायची. पण ज्यावेळेस सडकीनंच तुम्हाला आज लखपती केलं. हो हो, सडकी जिन्नस म्हणले होते. कोण बोललं काय मला नाव माहित नव्हते, पण मला ज्यांच्याकडून कळलं मग मी अजून जिद्दीने पेटलो, अजून जास्त काहीतरी करायचं म्हणून मी काय केलं, 2000 स्वतः माल विकला 300 रुपये 400 रुपयांनी. कुणी असं फुकट खायची बी कुणी मागितलं नाही आपल्याला हे जांभूळ. सोनच आहे तुमच्यासाठी. हो, सोनच आहे आपल्यासाठी. आपल्या सोनच आहे. आपण पुढच्या वर्षी सुद्धा सोनं सांगतो या सोनच करणार ह्याचं पण 10 ते 15 टनच माल उतरवणार पुढच्या वर्षी आपण. 10-15 आपलं टार्गेट आहे पुढच्या वर्षी, आणि उतरवणार आपण. आपण जे बोलतो ना ते करतोच. हा, आता तुमच्या भागात ब्रँड झालंय. हा, ब्रँड झाले. लय माणसं माझ्याकडे, लय गिरायक आहे मला आत्ता पण. हा, फक्त आपण बाग दिलाय म्हणून फळ देऊ शकत नाही कोणाला. हा, नाही तर लय माणसं आहेत माझ्याकडे आत्ता पण घ्यायला. 300 रुपये किलो रोज. मला रोज फोन आहे, आत्ताच फोन आलता. पण काय आता देऊ शकत नाही आपण कोणाला फळ. ठीक आहे. शेतकऱ्यानं कसं जरी कष्टातून पिकवलं तरी त्याच्या मालाला दर काय द्यायचा, कसा द्यायचा, ही सगळं तुमच्यावर अवलंबून असते. शेवटच्या टप्प्यात तुमच्यावर अवलंबून आहे. आता ही तुम्ही घेतलंय डाळी आपलं काय जांभूळ तुम्ही ही बघताय, कशा क्वालिटीचं कसं आहे जांभूळ? हे क्वालिटी एक नंबर आहे. म्हणजे आमच्याकडे जेवढे बाग आहे ना तेवढ्या बागात एक नंबर क्वालिटी म्हणजे हे. आणि हे शक्य झालं फक्त यांच्यामुळं, म्हणजे ॲग्रिकॉस. हा, हे म्हणजे आता दुसऱ्याकडे आम्ही एवढे बागा पाहिले पण हे साईज नाही, अशी शायनिंग नाही का. हे म्हणजे यांच्या औषधामुळं आणि यांचे गायडन्समुळं हे असं माल तयार झाला. आणि यांनी बी लक्ष दिलं भरपूर. हे म्हणजे कंटिन्यू शेतातच 24 तास म्हणल्यावर तरी इथंच शेतात. तुम्ही कुठले व्यापारी प्रमुख आहे, तुमची ओळख करून द्या. आता आम्ही राहुरी 12 नांदूर. बर. वडिलांना हे धंदे झाले 24 वर्ष. जांभूळ. हा. आणि तुम्हाला किती वर्ष झाली आता? आता मी 24 वर्षाचा आहे. मी लहान होतो तेव्हापासूनच करतात वडील. म्हणजे राहुरी तालुक्यात सर्वात अगोदर केलं म्हणजे धंदा वडिलांनी स्टार्ट. तुम्ही दुसरं कुठल्या कशा व्यापार करता अजून? आम्ही आंब्याचं करतो. आंब्याचं आणि जांभूळचं. काय ह्यात वैशिष्ट्य काय आहे, कशासाठी तुम्ही कसा घेतला, काय बघून घेतलं याकडे? आता हे माल बघून म्हणजे किती माल आहे आता बागात, कमीत कमी 5 टन माल आहे. बरं. 5 टनच्या हिशोबाने आता एक आम्हाला पडलो बुवा 200 रुपये किलो. म्हणजे इथून डायरेक्ट म्हणजे लेबर खर्च ते सगळं धरून नाही का, ट्रान्सपोर्टिंग पॅकेजिंग सगळं हे धरून आम्हाला 200 रुपये किलो पर्यंत पडला माल. असं आता साधारण डाळिंब आपलं जांभूळ शेतकऱ्यांना लावावं का? फायदा असतो? 100% लावावं. कशासाठी, काय फायदा होतो? फायदा म्हणजे उत्पन्न दुसऱ्या पिकांपेक्षा जास्त उत्पन्न आहे याला. खर्च कमी आहे. खर्च कमी आहे. खर्च कमी आहे मेन म्हणजे. आता जांभळी माहिती तुम्हाला कुठून मिळाली होती? ह्या बागाची माहिती कुठून मिळाली होती तुम्हाला? हेच भेटले होते मला. बरं. पुण्यात भेटले होते, गाठ झाली होती. यांनी ते इथं कुदांडे म्हणून त्यांचा बाग म्हणजे त्यांचा सौदा जुळून दिला होता नाही. एकंदरीत ही हाय क्वालिटीचा माल. हाय क्वालिटीचा माल. अशी बाग तुम्ही बघितली का? असं फळ बघितलं दुसरीकडे? फळ एवढा मोठा आहे, याच्यापेक्षा मोठा आहे, पण शायनिंग नाहीये मालाला. शायनिंग आहे. शायनिंग आहे मालाला.
बरं साहेब, कशामुळे शायनिंग आलं हे आपल्या कोणत्या प्रोडक्टमुळं? आपण सुरुवातीपासून अगदी रेस्ट शेड्यूल पासून आपण ॲग्रिकॉस पॅटर्न पूर्ण 100% छातीत ठोक आपण शेतकऱ्यांना देतो आणि अफलातून रिझल्ट येतो. म्हणजे ॲग्रिकॉसचं कामच असं एक तर बाप दाखवण्याचं श्राद्ध करा, अशा पद्धतीने ॲग्रिकॉस काम करते. मुळात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तळागाळापर्यंत काम ही आम्ही रेग्युलर शेतकऱ्याबरोबर करत असतो. आणि मुळात आता ही जी आपल्याला पूर्ण शायनिंग दिसते, ग्लेजिंग दिसते, पूर्ण आपण रेस्ट पासून जे शेड्यूल वापरतो त्याच्यामध्ये सिलिबस आलं, नंतर हंगर नाही आलं, एकंदरीत सगळ्या प्रोडक्टचा हा रिझल्ट आहे. ठीक आहे, थांबूया आपण. शेतकरी आपल्या सोबत आहेत, या बागेला मार्गदर्शन केलेले आणि ज्या कंपनी प्रोडक्ट वापरले ॲग्रिकॉस त्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आणि शेतीतला सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा घटक म्हणजे व्यापारी, हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. एकंदरीतच सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेतीसाठी महत्त्वाचे असणारे सगळ्या घटकांशी मी आता बोललेलो आहे. आणि या सगळ्यांनी एकमेकाला समजून घेतलं, एकमेकाला सहकार्य केलं, म्हणूनच आज शेतकरी समाधानी आहे. ॲग्रिकॉसच्या पॅटर्नमुळे समाधान आहे. ॲग्रिकॉसच्या पॅटर्नचं फळ व्यापाऱ्यांच्या पसंतीला उतरते आणि त्या सगळ्यांचा एक फायदा किंवा त्या सगळ्याचं फलित म्हणजे शेतकऱ्यांना जांभूळ शेतीमधून चांगले पैसे मिळतात. अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा AB मराठी न्यूज. धन्यवाद.